करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची संवर्धन प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे। त्यामुळे साधारण 4 दिवस देवीचं मुख्य गाभारा जो आहे इथं आपल्याला जाता येणार नाही आणि देवीच्या मूळ मूर्तीचं आपल्याला दर्शन घेता येणार नाही। नेमकं हे काम कशा पद्धतीनं सुरू राहणार आहे हे जाणून आपण घेऊयात। आपल्यासोबत आहेत शिवराज नायकवडी साहेब। सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं संवर्धन प्रक्रिया एकूण मंदिराचं चालू आहे आणि देवीचं दर्शन आजपासून बंद होणार आहे? महाराष्ट्र शासनानं मंजूर केलेल्या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यातलं आपलं सगळं मंदिर संवर्धनाचं काम सुरू आहे। बाहेरच्या बाजूला वॉटरप्रूफिंगचं जसं काम सुरू आहे तसं आतलं सँड ब्लास्टिंग आणि इतर काम सुरू आहे। जसं आपण बघता येतं की सगळ्या खांबावरच्या आपल्याला पूर्ण कलर वगैरे गेलेला दिसतोय। त्याच पद्धतीनं आत गाभाऱ्यात जे रंग किंवा सिमेंट फरशी हे जे शिल्लक आहे हे सगळं काढून मूळ स्वरूपात गाभारा आणणं हे काम आहे। सँड ब्लास्टिंगचा डस्टिंग फार होतं, त्यामुळे त्या धुरळा इकडं बाहेरपर्यंत येणार। त्यामुळे आपण मूर्ती ही उत्सव मूर्ती आणि प्राणकलश हा पितळी उंबऱ्याच्या बाहेर भाविकांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि मंगळवारपर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे। सर, अनेक दिवस खरं तर मंदिर परिसराची सुद्धा डागडुजी चालू आहे। तर साधारण शासनाच्या वतीनं कितीचा निधी आलेला आहे आणि कालावधी किती लागणार आहे? आपल्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटीचा जो मंदिर संवर्धनाचा निधी आला आहे त्यातून हे सगळं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण मंदिराच्या परिसरातील ओवरी मंदिर आणि भोवतीची मंदिरं या सगळ्यांचा आपण समावेश केलेला आहे। त्यातल्या पहिल्या टप्प्यात आपण सगळा वॉटरप्रूफिंग आणि मंदिराच्या इतर संवर्धनाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यातच हा टप्पा पहिला आता सुरू आहे आपला। खरं तर सुरुवातीचं जे मंडप आहे त्या मंडपाचं कामसुद्धा आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। साधारण पूर्ववत मंडप व्हायला किती वेळ आहे? शक्यतो पावसाळ्यापूर्वी सर्व कामं पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे। आपण पाहिलं की अंबाबाई मंदिर परिसरामध्ये जे संवर्धनाचं काम चालू आहे हे काम सुरुवात झालेली आहे। आज गाभारा जो आहे देवीचा, या देवीच्या गाभाऱ्यामध्ये आज संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण सुरू होणार आहे आणि साधारण 4 दिवस साधारण 17 तारखेपर्यंत देवीच्या मुख्य मूर्तीचं दर्शन आपल्याला घेता येणार नाही। त्यामुळे एकूणच ही प्रक्रिया चालू आहे। या प्रक्रियेला राज्यातल्या देशातले जे भाविक आहेत या भाविकांनी सुद्धा थोडं सहकार्य करावं आणि 18 तारखेनंतर देवीचं दर्शनासाठी मंदिरात यावं अशा पद्धतीचं आव्हान देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात येत आहे। कॅमेरामन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर।